नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 मुलाखतीचे कशा प्रकारे भाग केले जातात किंवा समान मार्कवाल्यांनाच घेतलं जातं का किंवा एकाच 3 जागा आहेत मग तिघांचे सुद्धा सेम मार्क असणार का, त्यांचे काय फरक व त्यातील कोणत्या कॅन्डिडेट्सला घेणार व घेण्यासाठी ती काय काय प्रोसेस ती फॉलो करायची आहे, ही संपूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग सुरू करूया। मुलाखतीचे 2 भाग करणे। आता मुलाखतीचे 2 भाग, मुलाखती 29 मार्काचे आहे, त्यात 15-15 मार्काचे 2 विभाजन होतील। त्यानंतर 15 मार्कचा डेमो आणि 15 मार्कची मुलाखत। आता सुरुवातीला आपल्या प्रथम जी काय आपली इंटरव्ह्यू होणार आहे ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर शैक्षणिक जी कागदपत्रे आहेत त्याची तपासणी होईल। त्यानंतर अटेस्टेड जे डॉक्युमेंट आहेत ते तपासले जातील। तर तुमच्याकडे एखादा अनुभव प्रमाणपत्र असेल तर त्याचा फायदा तुम्हाला इथं होऊ शकतो। त्यानंतर स्वतःची विषयी तुमची माहिती किंवा तुमचा अनुभव किती आहे, तुमची नम्रता किंवा शिकवण्याची पद्धत किंवा शाळेसाठी तुम्ही ॲड ऑन काय करू शकता, शाळेत काय काय बदल घडू शकता किंवा संस्थांचे शैक्षणिक कामाबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे, या सर्व माहितींचा तुमचा आढावा घेतला जाईल। त्यानंतर तुमचा हे जर पास झाली त्यानंतर तुमचा डेमो घेतला जाईल। त्यानंतर तुमचे बरेचसे स्किल पाहिले जातील, फलकलेखन, वर्ग नियंत्रण कसे करताय, या सर्व गोष्टींचा विचार केला जातील। त्यानंतर तुमचे विषयासंदर्भात ज्ञान किती आहे त्याच्या आधारित प्रश्न विचारतील किंवा सामान्य ज्ञान किंवा ज्या शाळेत तुम्ही भरती होणार, ज्या संस्थेत भरती होणार त्या संस्थेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, त्यांच्या योजना काय काय आहे, सामाजिक आर्थिक बाबी कशा आहेत किंवा त्यांचे नवीन नवीन उपक्रम, कल्पना काय नवीन शाळेसाठी तुम्ही करू शकता, कोणत्या प्रकारे तुम्ही विद्यार्थी संख्या शाळेची वाढवू शकता, या बाबींचा सुद्धा विचार केला जाईल। त्यानंतर पुढे तुमच्या अध्यापनाचा डेमो असेल त्या 15 मार्कसाठी। त्यानंतर तुमचे पाठ निरीक्षण केले जाईल। त्यानंतर कोणकोणते शिक्षण साहित्याचा वापर केला जातो त्यानंतर फलकलेखन, मूल्यमापन, तुमचे निरीक्षण कसे करता, त्यानंतर वर्गाचे नियंत्रण, तुमच्या हालचाली, हेतुकथन कसे, 20 मिनिटाचा डेमो हा असेल। पॅनल मुलाखतीसाठी पॅनल बनवायला लागेल। त्यानंतर अभियोग्यता चाचणीचे गुण फक्त प्राधान्यक्रमासाठी असते। मग आता तुम्हाला जे अभियोग्यता परीक्षेत जे गुण मिळालेत मग ते फक्त प्राधान्यक्रमासाठी, तिथं सिलेक्शनसाठी नाही, कारण की एकाच 3 जण उमेदवार येणार आहे, मग ज्याला जास्त मार्क आहे तोच भरती होईल असं होणार नाही, ही महत्वाची बाब आहे। आता एका जागेसाठी 3 जणांना सर्वांना माहिती, समजा तर आपण त्यात एक उदाहरण घेऊन पाहूया। तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असतील तर त्याचीच तिथं भरती होणार का, तर असं होत नाही। तर तुमची सगळी भरती अध्ययन आणि इंटरव्ह्यूच्या बेसवरती राहणार आहे। त्या 30 मार्कच्या गुणांवरून तुमची जी काय भरती आहे ती तुमची निवड यादी त्याच्या पात्रतेनुसार लागणार आहे। मग तुमचं जे काही इंटरव्ह्यूसाठी तुम्ही चांगली तयारी करा व एक डेमो विषयासाठी तुम्ही करा। त्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवार सर्वांना तर माहितीच आहे। मुलाखतीचे 30 गुणांचे विभाजन झाले। त्यानंतर आता कोणकोणते 3 उमेदवार येणार, समान मार्कवाले येणार का, नाही तर पहिला समजा एक असू शकतो 160 गुणावाला, त्यानंतर दुसरा असू शकतो 159 वाला आणि तिसरा असतो 158 वाला। मग यातल्या कोणत्याही उमेदवाराला ते आपल्या संस्थेत घेऊ शकतात, फक्त जास्त मार्क वाल्यांना घेईल असे नाही। त्यामुळं तुम्ही तयारी करताना इंटरव्ह्यूची चांगल्या प्रकारे करा, त्यांना कोणताही उमेदवार निवडता येणार आहे। कमी मार्कच्या उमेदवार निवड केल्या त्याचे कारण शाळा समितीस लिखित स्वरूपात शासनाला द्यावे लागेल। मग आता जरी तुम्हाला घेतलं, तुम्हाला 152 मार्क आहे, हुशार विद्यार्थ्याला 160 मार्क आहे, मग तुम्हाला जरी घेतलं तर त्यांना त्यांची फक्त लिखित स्वरूपात त्यांना द्यावं लागतं, मग तो पण उमेदवार सिलेक्ट होऊ शकतो। त्यामुळे असं नाही की आपल्याला जास्त मार्क आहे आपणच त्या जागेसाठी पात्र आहे, असं होत नाही। त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर लावण्यात येईल। मग ज्या उमेदवाराला संस्थेने घेतलेले आहे त्याची यादी पुन्हा आपल्याला पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे। डायरेक्ट संस्थेत पाहायचं नाही, तर आपल्याला इकडे सुद्धा पवित्र पोर्टलवर जाहीर यादी मिळणार। मुलाखतीसाठी 3 उमेदवार येतील तर वेटिंग लिस्टमध्ये 7 असते, म्हणजे आपण जर एकाच 3 प्रमाण ठेवले तरी आपल्या मागं वेटिंगसाठी 7 जणे या ठिकाणी असू शकतील। त्यांना सुद्धा जर एखादा गैरहजर असेल
जर ते येऊ शकला नाही तर त्याच्या जागी ते वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल. त्यानंतर आपलं जे निवड यादीनंतर आपल्याला 7 दिवसात नोकरीवरती किंवा ज्या संस्थेवरती हजर राहावे लागेल. म्हणजे ही प्रोसेस खूप फास्ट होणार आहे आणि ह्या प्रोसेसचा आपण आढावा घ्या. त्यामुळं जे आपले डेमो स्किल असतील किंवा इंटरव्ह्यू स्किल असतील ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, त्याची चांगली तयारी करा. अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा इंटरव्ह्यू बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. या व्यतिरिक्त जर तुमची कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आम्ही त्याचे निवारण लवकरात लवकर करू. धन्यवाद.